येस थँक्यू. कशळे प्रीमियर लीग 2026 हे दुसरं पर्व, भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य स्पर्धा कशळे क्रीडा नगरीमध्ये जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. कर्जत तालुक्यामध्ये कशळे क्रीडा नगरीवर चालू असलेली मॅच अर्थात कशळे प्रीमियर लीग भव्य दिव्य आयोजन मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. अतिशय दमदार स्पर्धा जी मात्र कशळे विभागाची पाहायला मिळते. मानाची आणि सन्मानाची लीग कशळे प्रीमियर लीग जी मात्र तुमच्या आमच्या भेटीला येऊन ठेपले. आणि या मॅचमध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरेल हे देखील आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. दोन बाजूला खेळाडू कक्ष देखील पाहायला मिळतोय आणि ब्लॅक स्क्रीन देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे चांगलं आयोजन, भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. गोलंदाज कृष्णा आला, तुम्ही पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मनोज, नॉन स्ट्राईक एंडला संचित, अशी जोडी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते हार्दिक 11 संघाची. यावेळेस पहिला बॉल, येस पहिला बॉल इथे खराब राहिला आहे. पहिला बॉल वाईट बॉलची संगत जी मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि कवटे साहेब खरं तर या स्पर्धेतून रजा घेत असताना पाहायला मिळाले. धन्यवाद साहेब, आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. नक्कीच बांगारे साहेब आणि कवटे साहेब यांचं नक्कीच मनापासून अभिनंदन. यावेळेस मात्र फटका दर्जेदार आहे. फलंदाजाच्या बाटमधनं उडवलंय. 6 धावांकरिता वाघाची दाढ, फोडला पाड, चेंडू सीमा पार, षटकार. येस जबरदस्त टायटल देखील आपण ऐकला. कशळे प्रीमियर लीग, कशळे गावाची मानाची आणि सन्मानाची प्रीमियर लीग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि आज ते भव्य दिव्य आयोजन देखील आपण या ठिकाणी अनुभवतोय. अतिशय दमदार स्पर्धा खरं तर आपल्याला पाहायला मिळते. येस मॅचकडे जाऊया. 18 धावा बनलेत. यावेळेस देखील फटका कमालीचा आहे. मनोज ऑन फायर इथे ठोकत असताना 6 धावांकरिता बिग 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 षटकार. येस थँक्यू. जणू काही असं वाटतं की या धावा बनवू शकल्या जातील. 110 धावांचं टार्गेट आहे. तशी बॅटिंग देखील 2 बॉलमध्ये 2 षटकार आले मनोजच्या बॅटमधनं. तदनंतर चांगली बॅटिंग स्वीकारत असताना मनोजला तुम्ही पाहू शकाल. फुलटॉच बॉल आहे, त्यावर देखील फटका कमालीचा. बॉल चाललाय मिड विकेट रिजन मधून, चेंडू सीमा पार, 1 बाउंड, 4 रन. हे चौकार आपण पाहिला. फलंदाजी करत असताना टीम अर्थात हार्दिक 11 संघाचे बॅटिंग चांगले होते. टीट फॉर टॅट असं म्हणतात ना, की जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. गोलंदाजी करत असताना कृष्णाच्या विरोधात ही बॅटिंग आपण पाहतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत घेतले जातील 2 धावा. आणि या 2 धावेने 10 फलक जण पोहोचेल. अक्षरशः मित्र म्हणेन 30 या धावसंख्येवर चांगली सुरुवात झाली. षटक क्रमांक दुसरा आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा यस दुसरा षटक बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर कृष्णा आणि त्याच्या विरोधात देखील धावा जमवलेत. यावेळेस मात्र थोडासा शॉर्ट बॉल राहिला, खाली बॉल राहिला आणि तदनंतर नक्कीच डॉट बॉलची सांगता आजची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अद्यापर्यंत उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी असेल आणि त्या एक चेंडूवर एखादा षटकार, एखादा चौकार येईल का हे देखील पाहणं अपेक्षित राहील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मी तर म्हणेन मनोज, ज्याच्या बॅटमधलं चांगली धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. आणि तदनंतर चांगले यावेळेस बॅटिंग. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तोलना आसमान बाकी आहे. आणि हेच सांगत असताना फलंदाज मनोजच्या बॅटमधनं आणखीन एक येतोय दर्जेदार षटकार.
संख्या बनवायच्या मॅच जिंकण्यासाठी. 36 बनलेत, उर्वरित 3 षटक बाकी आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज. हरेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हरेशला तुम्ही पाहू शकाल मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, परंतु मागची ओव्हर देखील चांगली राहिले. आणि इथे संचितच्या बॅट बद्दल खरं तर ऑन साईडला क्षेत्ररक्षक चांगलं होत आहे. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धाबेने चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल संचित. आणि फलंदाजी करत असताना मनोजला तुम्ही पाहू शकाल. खरं तर रिदान 11 संघाची देखील अशाच प्रकारे बॅटिंग आपण पाहिली होती आणि तदनंतर जय बोराडेची बॅटिंग लाजवाब राहिली होती आणि तदनंतर रोहनची बॅटिंग कमालीची होत असताना पाहायला मिळते. इथे व्हाईट बॉलची सांगताची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 37 धावा बनलेत. एक एक्स्ट्राची धावा धाव फलकावर जोडली जाईल, 38 बनलेत आणि षटक क्रमांक 3 आपण बघतोय. क्षमता आहे फलंदाजी करत असताना मनोजकडे षटकार चौकारांची आतषबाजी करण्याची. खरं तर जसं ऊन वाढेल तसं देखील मॅचला षटकार चौकारांची आतषबाजी होईल यात शंका नाही. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय बॉल, कव्हर पॉईंटमधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये थोडासा फंबल झाला. घेतले जातील 2 धाबा आणि 2 धाबेने धाव फलक जण पोहोचेल 40 या आकड्यावर. कमालीची सुरुवात, 40 धावा बनलेत. अजूनही मित्र म्हणेन 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धाबांचं योगदान चे मात्र फलंदाजी करत असताना टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. स्ट्रायकिंग एंडला मनोज ज्याने खरं तर प्रभावित केलंय आजच्या या सामन्यामध्ये. यस, हा देखील फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक फिल्डिंग चांगली करतोय. बॉलला उचलणार फेकणार तोपर्यंत तिथे घेतल्या जातील एकच धाव आणि स्ट्राईक रोटेट केली जाते 1 या धावसंख्येने. हा षटक ना हरेशने फार चांगला हाताळले. पहिलं षटक देखील हरेशच्या माध्यमातून आपण पाहिलं, परंतु पहिल्या षटकात धावा आल्या होत्या आणि तदनंतर हरेश तिसरा षटक हाताळत असताना चांगलं कमबॅक अटॅकिंग गोलंदाजीची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ह्यावेळेस ऑन साईडला फटका सजवायचा होता, परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जणू काही बॉल मैदानाच्या आतमध्ये पडला ना, तिथून जो यू टर्न घेतला ना तो मात्र जबरदस्त आणि हा बॉल डॉट येतोय. म्हणजेच कमालीचं षटक. हरेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हरेश बॉलिंग मार्कवर 41 बनलेत. या षटकामध्ये कुठेतरी धावा थांबवलेत. जणू काही 2 षटकामध्ये असं वाटत होतं की हा धावा सहज चेस होऊ शकतो आणि इथे एकच आवाज खरं तर समालोचन कक्षामधून येतोय. टाळ्याचा तर गजर झालायच, परंतु आवाज देखील येणं नक्कीच पाहायला मिळाला. म्हणजेच खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत ना ते मात्र लाजवाब. यावेळेस मात्र यस, पुनश्च एकदा इथून आवाज आला. काय बोलणार. यस, असो मॅच मध्ये खरं तर एंटरटेनमेंट करणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि ते करणं देखील फार महत्त्वाचं राहतं. आणि तेच करत असताना आज 43 धावा आपण ऑन स्कोर बोर्डवर पाहतात. एक चांगलं बॅटिंग जी मात्र करत असताना इथे मनोजच्या बॅटमधनं पहिल्या क्षेत्रामधून चेंडू उडवलाय 6 धावांकरता. बिग बिग षटकार.
पण असे मॅच आपल्याला पाहायला मिळेल, शेवटची मॅच. आणि अर्थात तदनंतर सेमी क्रमांक 1 सेमी क्रमांक 2 असा मॅचेस सुरुवात होईल. तदनंतर फायनल देखील पाहायला मिळेल. आजच्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये सुरुवात खरं तर दमदार झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजी करत असताना गोलंदाज ओमला पाहू शकाल. इथे फलंदाज संचित आणि मनोजची दमदार कामगिरी झाली. मनोजच्या बॅटमधनं 9 चेंडूमध्ये तब्बल 33 धावांचं योगदान आपण बघतोय. म्हणजेच मनोजची बॅटमधनं देखील 50 पाहायला मिळेल का, हे देखील चित्र मात्र आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थात ती फलंदाजी करावी लागेल. 49 बनलेत, फाईट चांगली दिले, या शंका नाहीये. जबरदस्त बॅटल चे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एस ओमच्या बॅटमध्ये विरोधात इथे ठोकला जातोय फलंदाज संचितची धमाकेदार कामगिरी, जी मात्र मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. षटकार. उर्वरित 11 बॉल शिल्लक आहेत. धावा बनवायच्यात 55 मॅच जिंकण्यासाठी. बनवू शकतात. प्रत्येक बॉलवर षटकार मारावे लागेल, प्रत्येक बॉलवर फलंदाजी करावी लागेल. आणि इथे चांगली गोलंदाजी हाताळत असताना यस शंकर फुलवरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यस आपण देखील मुख्य व्यासपीठावर या, हात दाखवू नका. आपण देखील या ठिकाणी या शंकर फुलावरे साहेब आपण देखील या. यस आपल्या गावाची जेव्हा स्पर्धा भरते ना, त्या गावाच्या स्पर्धेला खरं तर आपला प्रतिसाद असणे देखील आवश्यक असते. आणि तेच आज साध्य करत असताना कशळे या गावचे सर्व खेळाडू अर्थात सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावा भरपूर आहेत, म्हणजेच येणारे 8 बॉल शिल्लक आहेत आणि 54 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना मनोज आणि त्याच्या साथीला संचितला पाहू शकाल. एक धाव जोडली जाईल, एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 56 या आकड्यावर. यस या स्पर्धेमध्ये खरं तर सर्वात लहान खेळाडू आम्हाला पाहायला मिळतोय आयुष हरपुडे. यस आयुष हरपुडेला तुम्ही पाहू शकाल. यस सर्वात लहान खेळाडू या स्पर्धेमध्ये आयुष हरपुडेला तुम्ही पाहू शकाल. खरं तर यस हात देखील त्याने केलाय, त्याला माहित आहे या मॅच मध्ये खरं तर तुम्ही त्यांना देखील पाहू शकाल. आणि खरं तर ही जोडीचं काय यस विकेट घेतल्याबद्दल संघ मालक राजेश दाबणे यांच्याकडून स्पेशल गिफ्ट देण्यात येईल. ते आज अद्यापपर्यंत काही कळलं नाहीये, परंतु ते स्पेशल गिफ्ट काय असू शकतो सिक्रेट आहे नक्कीच. मला वाटतोय ते ज्यूस दिला जाईल की काय, परंतु असं काही होणार नाहीये. चांगलं बक्षीस दिलं जाईल यात शंका नाहीये. प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी 6 बॉल 53 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संचितला मनोजला पाहू शकाल. इथे फटका चांगला आहे आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप केली जाते, घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यस ते धोका संबोधला असता, परंतु बॅट्समन केटी केतनला तुम्ही पाहू शकाल. एस उर्फ केटी केटी या नावाने प्रसिद्ध असलेला केतनला तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. आता 5 बॉल शिल्लक आहे, 53 बनवायचे. शॉर्ट बॉल फटका दर्जेदार आहे, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावन करता येतोय षटकार.
जाऊया मॅचकडे. मनोज ऑन स्ट्राईकला 15 बॉलमध्ये 48 धावा बनवलेत आणि इथे 2 धावा येतील का त्याच्या बॅटमधनं, आणि 1 धाव आली आहे. नक्कीच 49 धावाचं योगदान त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळेल. जणू काय मॅच संपली त्याचं दुःख नाही, परंतु मॅचमध्ये जी फाईट दिली ना ते महत्त्वाचं आहे. 66 धावा खरं तर स्कोरबोर्डवर आपण बघतोय. म्हणजेच थोडासा जर फिल्डिंग चांगली झाली असती ना तर मॅच नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळाली असती हार्दिक 11 संघाची. इथे फटका चांगला आहे, शतरक्षकाच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय कव्हर पॉइंट मधून. देखना स्ट्रोक 6 धावांन करता बिग षटकार. अर्थात धावफलक जाऊन पोहोचला 72 या आकड्यावर. 72 फॉर लॉस ऑफ 1 विकेट, अर्थात 72 धावा तुम्ही पाहू शकाल. आणि मनोजला आता पाहू शकाल, सॉरी स्ट्रायकिंग एंडला केतन एक षटकार मारला. तदनंतर हा चेंडू नक्कीच थोडासा मी तर म्हणेन आउटसाइड लेग स्टंप पाहायला मिळाला आणि तदनंतर एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. एस षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 1 धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच केतनला 1 धाव त्या ठिकाणी द्यावी लागेल. संघ फलंदाजी करत असताना मी तर म्हणेन मनोजसाठी, आणि ते स्ट्राईक नक्कीच रोटेट केले. केतनचं कौतुक करावं लागेल, कारण आपला खेळाडू आहे आणि त्यासाठी मी तर म्हणे 49 धावावर खेळतोय. 1 धावसंख्येची गरज आहे ही मॅचमध्ये 50 ठोकण्याची. 1 धावसंख्येची गरज आहे, ती 1 धाव बनवल्या जातील का? यस, फलंदाजी करत असताना मनोजच्या बॅटमधनं 50 धावा कंप्लीट. एकदा बॅट वरती करायचा, मॅच जणू काही हरली असेल, परंतु मनोजची जी बॅटिंग राहिली ना ती अप्रतिम. आणि या मॅचमध्ये केतनची खेळी संपुष्टात आली. एकदा मनोज आपण बॅट वरती करायचं आहे.